कल्याण तालुक्यातील टिटवाळा जवळील बनेली येथील सावली एंटरप्राइजेस या विद्युत उपकरणाच्या शोरूमचे उद्घाटन जामा मस्जिदचे मौलाना मोहम्मद मौलवी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। यावेळी छोट्या मुलांची उपस्थिती लक्षणीय होती। या कार्यक्रमाला राहुल मिश्रा, नगरसेविका सुनंदा कोट, शाखा प्रमुख नजीब रईस आदी मंडळी उपस्थित होती। सर्वांनी शोरूमचे मालक सरफराज रईस तथा मुन्ना यांना शुभेच्छा दिल्या। या शोरूम द्वारा इन्व्हर्टर फिटिंग, वायरिंग यासह इतर विद्युत कामे केली जाणार असून इन्व्हर्टर साठी 1 वर्षाची हमीही देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। मी प्रथम तर साई सावली एंटरप्राइजेस तर्फे जी काही या ठिकाणी हा शॉप ओपन केला आहे यांना मी शुभेच्छा देतो। एक सामान्य नागरिक हा इथे गरजू म्हणून या ठिकाणी जो साथीचे आजार वगैरे हे सर्व पसरतात, या आजारापासून मुक्तता म्हणून आपण या ठिकाणी जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांना यूज करतो। परत लोड शेडिंगचा जो त्रास आहे त्याच्यापासून मुक्तता म्हणून या ठिकाणी लोकांनी इन्व्हर्टरचा जो सुरू केला आहे किंवा व्होल्टेज नसल्या कारणाने इथे स्टॅबलायझर मशीन वगैरे जे काही सुरू केलं आहे तर ते हा गरीब लोकांना आणि अत्यंत गरजू लोकांना मोफत आणि मुबलक अशा सुविधा या ठिकाणी सुरू केल्या आहेत। याचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा असे मी नागरिकांनाही आवाहन करतो आणि सरफराज रईस आणि त्यांचा जो काही ग्रुप आहे त्यांना मी या ठिकाणी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि अत्यंत लोकांना आवश्यक असा उपक्रम या ठिकाणी यांनी सुरू केला आहे त्याबद्दल मी धन्यवादही देतो। आणि टिटवाळा ते आंबवली या भागात अत्यंत गरीब आणि गरजू लोक बरीचशी राहतात। श्रीमंत नागरिक जो आहे तो कुठूनही कल्याणपासून तर मुंबईपासून आपली गरजा काही वस्तू आणून आपल्या गरजा पूर्ण करून घेतो, परंतु गरीब नागरिक जो असतो तो रोजचा हातावर कमवणारा माणूस हा खर्च करू शकत नाही किंवा अशा वस्तू उपलब्ध करून घेऊ शकत नाही। मोठ्या दुकानात गेल्यावर त्याला हीच वस्तू 20 ते 25 हजारात पडते। हीच वस्तू त्याला इथे सरफराज रईस आणि त्यांच्या ग्रुपने जे माफक दरात उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि लोकांनाही आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त या दुकानाच्या माध्यमातून जे हे काही समाजसेवेचा हा काही उपक्रम ठेवला आहे ते लोकांनी त्याचा फायदा करून घ्यावा अशीच इच्छा करतो। आणि रमजान निमित्त सर्व नागरिकांना, हिंदू मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो। याबद्दल जे काही हा उपक्रम सुरू केला आहे आणि इफ्तार पार्टी जी ठेवण्यात आली आहे या हिंदू मुस्लिम या उपक्रमासाठी जे लोक उपस्थित आहेत त्या सर्वांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो। जय महाराष्ट्र, धन्यवाद। नगरसेविका मी सुनंदा कोट, वार्ड क्रमांक 14। माझ्यातर्फे याला दुकान सुरू केल्याबद्दल शुभेच्छा, रोगाचे पण शुभेच्छा दिला। मेरे दोस्तों ने आज और एक छोटा सा बिजनेस चालू किया है जो लोगों की सेवा के हिसाब से अब चालू हुआ है, क्योंकि यहाँ पे बिजली की बहुत कमी है। टिटवाला में बनेली जो गांव है यहाँ पे वोल्टेज 150 के ऊपर रहता नहीं है और लोग बहुत परेशान रहते हैं क्योंकि यहाँ ना कोई डीलर है इस स्टेबलाइजर का और ना कुछ। तो इन्होंने वही लोगों के सेवा के हिसाब से और अपने भी काम के लिए कि भाई दोनों का भला हो, पब्लिक का भी अपना भी, वाटर प्यूरिफायर का और इसका चालू किया है। तो मेरे तरफ से दोस्तों को हार्दिक शुभकामनाएं। मैं सरफराज मुन्ना रईस, सावली एंटरप्राइज की जानिब से जो इफ्तार पार्टी का शॉप का ओपनिंग था उसमें इफ्तार पार्टी का आयोजन किया गया, जिसमें इफ्तार पार्टी तो हर एक इंसान रखता है। इसमें मैंने मदरसों के बच्चे और गरीब बच्चों को इनवाइट करके पार्टी का आयोजन किया, जिसमें बहुत से बच्चे मदरसे के, कुछ गरीब तबके के बच्चे आए और इसमें हम लोग को बहुत खुशी हुई। बच्चों ने एंजॉय किए और एक इफ्तार पार्टी रोज़ा छोड़ने का जो धार्मिक ये रहता है उसमें उन्होंने सहभाग लिए।